चला, आज कुरकुरीत असे मूग भजी बनवूयात. जे वरून कुरकुरीत, आतमधून मस्त सॉफ्ट असे असतात. जसे गाड्यावरती मिळतात की नाही मूग भजी, अगदी त्याच चवीचे, त्याच पद्धतीने. नेहमीच्या भजीपेक्षा तुम्हाला वेगळं काहीतरी हवं असेल ना, तर ही भजी जरूर ट्राय करायला हवी. चटणीची सुद्धा गरज लागत नाही. नुसत्या तळलेल्या मिरचीसोबत सुद्धा कमाल लागते. मूग भजी बनवण्यासाठी इथे मी पिवळी डाळ घेतलेली आहे आणि यानंतर ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. 1 कप मूग डाळ म्हणजे बरोबर 200 ग्रॅम इथे मूग डाळ असेल. आता ही डाळ सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने 2 वेळा तरी धुवून घ्यायची. डाळ धुवून झाली की डाळ भिजायला तसा फारसा वेळ लागत नाही. पण कमीत कमी तासभर तरी ही डाळ भिजायला हवी, चांगली फुलायला हवी. तर डाळ इथे मी 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली. डाळ धुवून झाली की यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि साधारण 2 तासासाठी तरी ही डाळ चांगली भिजवून घ्यायची किंवा जास्तीत जास्त तुम्ही 4-5 तासांसाठी भिजवून घेऊ शकता. तर डाळ इथे चांगली अशी अगदी नखाने सहज अशी मोडली जातीये. आता या डाळीमधलं चाळणीमधून एक्स्ट्राचं पाणी निथळून घेऊ. अगदीच खूप पाणी निथळलं नाही तरी सुद्धा चालू शकतं. थोडंसं पाणी निथळून घेतलं की लगेचच ही डाळ आपल्याला वाटायला घ्यायची. अशीच बराच वेळ ठेवायची नाही, नाहीतर पटकन ही कोरडी पडू शकते. भिजवून घेतलेल्या डाळीपैकी चमचाभर ही डाळ मी साईडला काढून ठेवली. ही का काढून ठेवली हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच. आता डाळ अशीच निथळत खूप वेळ ठेवायची नाही. लगेचच डाळ वाटायला घ्यायची. तर मोठं मिक्सरचा जार घेतलेला आहे. भिजवून घेतलेल्या डाळीपैकी निम्मी डाळ मी इथं मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली. आता यामध्ये काहीच घालायची गरज नाही. नंतर आपण एक छोटंसं वाटण तयार करणारच आहोत. आता डाळ पटकन अशी बारीक होत नाही. साईडला थोडीशी चिकटली जाते. यामुळे मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली डाळ काढून घ्यायची आणि आवश्यकता लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं. खूप जास्त पाणी घालू नका. साधारण भिजवून घेतलेल्या डाळीपैकी फक्त 2 चमचे पाणी मी यामध्ये घातलं आणि डाळ बघा अशी चांगली दाटसर झालेली आहे. खूप सुद्धा हे मिश्रण पातळ करायचं नाही. 2-2 चमचे पाणी पुरेसं होतं. डाळ वाटून घेत असताना खूप जास्त अशी पातळ किंवा पेस्ट याची करायची नाही. हलकीशी जरी रवाळ राहिली तरी सुद्धा चालू शकतं. आता इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. तर जेवढे तिखट तुम्हाला भजी हवे आहेत यानुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता. इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि यासोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतले. चमचाभर इथे मी अख्खे धने घेतलेले आहेत आणि यासोबत चमचाभर जिरं सुद्धा घेतलं. अख्ख्या धन्याऐवजी तुम्ही पावडर सुद्धा वापरू शकता. पण अख्ख्या धन्याची चव खूप छान येते म्हणून असे थोडेसे कुटून घ्यायचे. तर हे सगळं साहित्य कुटून झालं की लगेचच वाटलेल्या डाळीमध्ये घालायचं. भरपूर कांदा या भजींसाठी घ्यायचा. म्हणजे मग ज्या भजी आहेत ते खूप कोरड्या लागत नाही. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घातली. अर्धा चमचा हळद घातली. हळद सुद्धा जास्त घेतली की भजी काळपट दिसतात. चवीपुरतं मीठ घातलं आणि जी शिल्लक राहिलेली डाळ होती ती सुद्धा यामध्ये घातली. ही डाळ दाताखाली आली की खूप छान लागते म्हणून थोडंसं क्रंचीपणा येण्यासाठी अख्खी डाळ मी अशीच ठेवली. आता कांदा जो आहे तो वरच्यावर असा मोकळा करून घ्यायचा. सगळं साहित्य या वाटलेल्या डाळीमध्ये चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं. आता जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतंय, तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये ना बेसनाचं पीठ घालू शकता किंवा तांदळाचं पीठ 2 चमचे जरी घातलं ना तरी पुरेसं होतं. या तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीतपणा येतो. या भजीमध्ये आपल्याला कुठलाही सोडा किंवा मोहन तेलाचं घालायची गरज पडत नाही आणि जरी ही डाळ तुम्ही फेटली नाही ना, तरी सुद्धा भजी छानच होतात. त्यामुळे एक्स्ट्रा एफर्ट जी लागते ती फक्त डाळ वाटून घेण्यासाठीच लागते. आता हे मूग भजी तेलामध्ये सोडत असताना फार मोठे-मोठे असे सोडले जात नाहीत. ते छोटे-छोटेच हे मूग भजी असतात. तेलाचा ताव जो आहे तो चांगलाच असायला हवा. थोडासा गोळा घालून पाहिला तर चांगले बुडबुडे येतायत आणि हळूवारपणे हा गोळा वरती आलेला आहे. म्हणजेच आपलं तेल इथे चांगलं तापलेलं आहे. छोटे-छोटे भजी यामध्ये घालून घेऊ. एका वेळेस खूप जास्त तेलामध्ये भज्यांची गर्दी करायची नाही, कारण तेलाचं टेम्परेचर पटकन असं कमी होतं. यामुळे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरतीच ठेवायची. मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत. इतर भजींपेक्षा ना मुगाची भजी तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. साधारण एखादा दुसरा मिनिट जास्तच लागू शकतो. भजी थोडेसे तेलामध्ये असे सेट झाले, की वर-खाली करून चांगले तळून घ्यायचे. जरी तुम्हाला असं वाटलं ना, की हे भजी आकाराला छोटे आहेत, तरी तळायला थोडासा जास्त वेळ घेतायत. पण हरकत नाही. कलर जो आहे भजींचा तो थोडासा जास्त डार्क ब्राउन होत नाही, तोपर्यंत हे भजी छान तळून घ्यायचेत. तरच ते वरून कुरकुरीत होतील. तर साधारण या रंगावरती असे भजी तळून घ्यायचे आहेत. म्हणजे वरून कुरकुरीत, आतमधून छान असे मऊसूत आणि हलकेसे जाळीदार होतात. गाड्यावरती जे भजी मिळतात ते याच पद्धतीने आधी तळून घेतात आणि आपल्याला हवं तेव्हा
प्लेटमध्ये पुन्हा तळून दिले जातात. त्यामुळे ते एक्स्ट्रा कुरकुरीत होतात. जर तुम्हाला जास्त कुरकुरीत करायचं असेल, तर हे तळलेले भजी पुन्हा एकदा तुम्ही तेलामध्ये घालून पुन्हा थोडा वेळ साधारण मिनिटभरासाठी तळून घेऊ शकता. म्हणजे आणखीन जास्त डार्क रंग सुद्धा येतो आणि यासोबतच आणखीन जास्त क्रंची सुद्धा होतात. पण असे भजी जरा खाताना मला थोडेसे कोरडे वाटले. म्हणूनच हे आतमधून थोडेसे मऊसूत, वरून थोडेसे असे क्रंची असे भजी खायला बरे वाटतात. मग तुम्ही फक्त मिरचीसोबत किंवा एखाद्या चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. भज्यांचा आवाज तर तुम्ही ऐकलाच, की हे भजी किती कुरकुरीत झाले असावे, यामुळे पुन्हा एकदा फ्राय करायची गरज नाही. तर इथे संपूर्ण भजी तळून झालेले आहेत. यापैकी बरेचसे भजी निम्मे म्हटले तरी भजी संपलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता. वरून कुरकुरीत, आतमधून हलकेसे जाळीदार आणि मऊसूत असे हे मूग भजी आपले तयार झालेत. सोबतच हिरवी मिरची मी तळून घेतलेली आहे. वरून थोडीशी मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मग ही मिरची बाधत नाही. तर अशा प्रकारे सर्व मूग भजी तळून झालेले आहेत आणि ही रेसिपी नक्की ट्राय करायला हवी. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.